नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष पाटील गायकवाड, कर्तव्य कॉमर्स क्लासेस लोहा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे बोर्डाने प्रश्नसंच दिलेला आहे सोडवण्यासाठी ते कोणत्या वेबसाईटवरून घेतला जातो किंवा कसा डाउनलोड करून घेतला जातो हे पाहणार आहात. ठीक आहे ना. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आणि जर 12वीचे आणि 11वीचे व्हिडिओ जर महत्त्वाचे जर तुम्हाला आवश्यक असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर आपल्याला बोर्डाने किंवा आपल्याला गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, प्रत्येक विषयाचे प्रश्नसंच दिलेले आहेत किंवा क्वेश्चन बँक दिलेली आहे. तर ती कशा पद्धतीने डाउनलोड करतात तर ते कोणत्या वेबसाईटवरून आपण घेऊ शकता किंवा कोणत्या वेबसाईटवरून ते आपल्याला काय करता येते, डाउनलोड करता येते. तर त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक दिलेली आहे. त्या लिंकला ओपन करून तुम्ही ते पाहू शकता. ठीक आहे. तर बघा ती वेबसाईट. तर मी वेबसाईट टाकून या ठिकाणी त्याला ओपन केलेलं आहे. तर त्याला ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं काय होतं, एक विंडो ओपन होतो. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, इथं प्रश्न पेढी जी आहे त्याला ओके करायचं आहे. त्याला ओके केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा दोन पद्धतीने येते की एक इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी. तर तुमचं इयत्ता 10वीचे जर तुम्हाला प्रश्नसंच पाहायचे असतील तर तुम्ही ह्याला ओपन करा, आणि जर येत्या 12वीचे प्रश्नसंच पाहिजे असेल तर तुम्ही येत्या 12वीला ओके करा. ठीक आहे. तर आपण 12वीचे करणार आहोत, तर 12वीला ओके करतो मी. तर आपण या ठिकाणी येत्या 12वीला ओके करूया. तर येत्या 12वीला मी ओके केलं. ओके केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने येतो पहा. तर आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला येत्या 12वीच्या या ठिकाणी प्रश्नसंच दिलेला आहे आणि जेवढ्या विषयाचा दिलेला आहे ते सोडून इतर विषयाचं पण लवकरच काय होईल म्हणे, अपलोड होईल. ते लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ असा नाही की इथं सर्वच विषयाचे आहेत, काही विषयाचे आहेत आणि जे विषयाचे नाहीत ते काही लवकरात लवकर येण्याचे चान्सेस आहेत. बघा, तर जेवढ्या विषयाचं आहे तेवढं तरी पाहूया आपण. तर आता पहा, हे मीडियम इंग्लिश, म्हणजे याचा अर्थ हे टोटल विषय जे असतील ते इंग्लिश मीडियममधून असतील. ठीक आहे. तर तुमचं फॅकल्टी कोणती आहे ते या ठिकाणी दिलेली आहे, सायन्स, आर्ट, कॉमर्स. आणि या ठिकाणी त्याचा काय केलेला आहे, विषय दिलेला आहे. तर तुम्हाला इंग्लिश मिडियमचे पाहिजे असतील तर तुम्ही ते इंग्लिश मिडियमला ओके करू शकता. आपण मराठी मिडियमचे पाहणार आहोत. तर खाली येऊया. तर या ठिकाणी बघा, इथं मराठी मिडियम आहे, मराठी माध्यम आहे. आणि जर कोणी समजा उर्दू माध्यमचा असेल तर त्याच्यासाठी खाली या ठिकाणी उर्दू माध्यम पण आहे. ठीक आहे. तर आपण मराठी माध्यममध्ये ओपन करूया. तर मराठी माध्यममध्ये सध्या बघा आर्ट विषयाचा, म्हणजे 4 आर्ट विषयाचे दिलेले आहेत. कोणते कोणते, इतिहास दिलेला आहे, भूगोल दिलेला आहे, राज्य दिलेलं आहे आणि समाज दिलेला आहे. तर हे अर्थशास्त्र, हे आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी एवढे विषय दिलेले आहे सध्या तरी. इथं कॉमर्सच्या, वाणिज्याच्या विद्यार्थ्यांसाठी इथं सहकार विषय दिलेला आहे. ठीक आहे ना. पुन्हा अर्थशास्त्र विषय दिलेला आहे. अर्थशास्त्र हा वाणिज्याला पण असतो आणि कलाला पण असतो, विज्ञानाला पण असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वाणिज्यासाठी हो काय, वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन, म्हणजे आपला OC विषय पण इथे दिलेला आहे. तर मराठी माध्यमासाठी इथं तुम्हाला काही जणांचा सहकार नसतो, तर इथे काही जणांचा SP असतो. ठीक आहे ना. काही कॉलेजला तर इथे SP अजून अपलोड केलेलं नाही, सचिवाची कार्यपद्धती. ते होईल अपलोड लवकरच. त्याच्यानंतर आपला पुस्तकपालन व लेखाक्रम, आपला अकाउंटचा पण लवकरच काय होईल, अपलोड होईल. तर इथं मराठी माध्यमासाठी एवढे विषय दिलेले आहेत पहा. तर ह्याच्यामध्ये आपण काय करूया, वाणिज्याचा विषय काय करूया, प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नसंच कसा अपलोड करतात किंवा कसा डाउनलोड करतात ते पाहूया. तर या ठिकाणी इथं डाउनलोडचं वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्याला इथं वाणिज्याचं करायचं, तिथे मी सरळ डाउनलोड ऑप्शनला ओके करतो या ठिकाणी. तर त्याला ओपन केल्याच्यानंतर अशा पद्धतीने काय होईल, ती फाईल डाउनलोड होईल. ठीक आहे. तर मग या ठिकाणी दिलेलं आहे, महाराष्ट्र शासन, आपलं काय केलेलं आहे, बोर्डाचं नाव दिलेलं आहे, शालेय शिक्षण क्रीडा विभाग दिलेला आहे या ठिकाणी आपलं. तर त्यांच्याकडून क्वेश्चन बँक तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, दिलेला आहे, येत्या 12वी आणि विषय आपला वाणिज्य संघटन. तर मार्च 2021साठी हे प्रश्न दिलेले आहेत पहा. फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकाराचा सराव करून देण्यासाठी आहे म्हणते. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाला
किंवा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्या. येतीलच असे नाही याचा अर्थ येतील बी आणि नाही बी येतील, लक्षात ठेवा. तर याचा अर्थ लक्षात ठेवा, 100%पैकी कमीत कमी 90% हेच प्रश्न येण्याचे चान्सेस. म्हणजे ह्याचा अर्थ प्रश्न इथे भरपूर दिलेले आहेत, तर त्याच्यातलेच प्रश्न येतील, एवढा डोक्यात ठेवा. बघू आता प्रश्न कोणते आहेत. त्या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. ठीक आहे, प्रश्न पहिला रिकाम्या जागा काय करा आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर कमीत कमी 1, 2 एखादी वाचून दाखवतो बघा, तुम्हाला माहीत असेल. डॅडॅश यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हणतात. आधुनिक, मग तुम्हाला माहीत आहे व्यवस्थापनाचे किती प्रकार असतात? 2. ठीक आहे ना. व्यवस्थापन त्याचे 2 प्रकार असतात व्यवस्थापनाचे. एक असते आधुनिक व्यवस्थापन, दुसरं असते शास्त्रीय व्यवस्थापन. मग आधुनिक व्यवस्थापन सांगणाऱ्याचं नाव आहे हेनरी फ्युएल, आहे की नाही, आणि शास्त्रीय व्यवस्थापन सांगणाऱ्याचं नाव आहे टेलर. तर याचा अर्थ आपल्याला इथे विचारलं आहे कोणतं बाबा? आधुनिक म्हणजे हेनरी फ्युएल, आणि शास्त्रीय म्हणलं तर कोण राहील? टेलर. या डोक्यात ठेवा. तर पहिलं उत्तर आहे आपलं हेनरी फ्युएल. तर हे बरेचसे असे समजा 1, 2 हे प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्टी योग्य जागेवर, हे आपल्याला सुव्यवस्थेच्या तत्त्वात सांगितलं आहे की नाही. हेनरी फ्युएलचे जे 14 तत्त्व आहेत, त्या 14 तत्त्वामध्ये सुव्यवस्थेचं तत्त्व सांगते. असं हे संज्ञापन साखळी, याला आपण अधिकार साखळी बी म्हणतात, म्हणून हे अधिकार साखळी असेल याचं उत्तर. हे अधिकार. व्यवस्थापनाचे कार्य कोणत्या कार्यानं संपतात? तर नियोजनानं सुरू होतात, तर नियंत्रणानं काय होतात? संपतात. तर नियंत्रण. तर असे सगळेच सोडवाय गेले आपल्याला A to Z सोडवा वाटतील, आहे की नाही. तर तुम्ही सोडवायचे ते बघा. तर 1, 2, 3, 4 जे कोणत्या ह्याच्यातलं ये नाही गेलं मला कमेंटमध्ये करू शकता, विचारू शकता तुम्ही, कारण हा विषय मी स्वतः शिकवला. तर त्याच्यासाठी कमीत कमी आपल्याला किती 23 रिकाम्या जागा दिल्यात. तर तुम्ही या 23ची तयारी करा. बोर्डाला ह्याच्यातल्या 5 येण्याचे चान्सेस आहेत बरं का. वरी जरी त्यांनी आपल्याला सांगितलं की नाही, तरी हेच येण्याचे चान्सेस असतात, लक्षात ठेवा. कोणताही म्हणेल का तुम्हाला मी हेच येणार, तर तुम्ही मग बाकीचं तर करणारच नाही ना. तर त्याच्यासाठी ती म्हणण्याची पद्धत राहते. तर 23 लक्षात ठेवा रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जोड्या लावा दिलेल्या आहेत 1, ठीक आहे, हे 2, म्हणजे काय चॅप्टरवर दिलेलं आहे तेव्हा. हे पहिल्या प्रकरणावरच्या हेनरी फ्युएल ते टेलर ते आलेला, तुम्हाला मी आताच सांगितलं हेनरी फ्युएल आणि टेलर लक्षात ठेवा. तर हेनरी फ्युएलनं आपल्याला काय सांगितलं आहे? आधुनिक व्यवस्थापन. टेलरनं कोणतं सांगितलं बाबा? शास्त्रीय व्यवस्थापन. तर इथं जोड्या असतील, ह्याच असतील त्यांच्या. आधुनिक व्यवस्थापन हेनरी फ्युएलनं सांगितलं आहे, टेलरनं शास्त्रीय व्यवस्थापन सांगितलं, म्हणजे या दोघांचं ते उत्तर असतील. तर ह्याच्या 5 रिकाम्या जागा पहिल्या चॅप्टरवरल्या आहे, त्याच्यानंतर हे दुसऱ्या चॅप्टरवरल्या. नंबरनुसार चॅप्टरच्या दिलेल्या आहेत. 2 नंबरचं चॅप्टर त्याच्यावर इतक्या, त्याच्यानंतर हे 3 नंबरचं चॅप्टर त्याच्या ह्या, त्याच्यानंतर हे 4 नंबरचा, हे 5, हे 6. तर हे लक्षात ठेवा, 6ला 6 रिकाम्या जोड्या लावा करून घ्या तुम्ही. बोर्डाला ह्याच्यातल्याच येऊ शकतात. त्याच्यानंतर शब्दसमूह दिलेले आहेत पहा. तर शब्दसमूह किती दिलेले आहेत आपल्यापाशी? कमीत कमी 19 दिलेले आहेत. तर 19ची तयारी करा, ठीक आहे. हे सगळं तुम्हाला एकदम इझी पद्धतीने सांगितलं आहे. नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्याचे तत्त्व. नाविन्य शब्द आला की याचा आपण याला पुढाकार म्हणतो, बरोबर आहे. ते उत्तर पुढाकार असेल याचं. आता सांगितलं प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि योग्य जागेवर प्रत्येक गोष्ट म्हणजे सुव्यवस्था, सुव्यवस्थित तत्त्व. त्याच्यानंतर हे 19 झाल्याच्यानंतर हे चुकी बरोबर दिलेले आहेत बघा. हे पहिलं व्यवस्थापनाचे तत्त्वे सार्वत्रिक नसतात, चूक आहे, असतात ते. व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्यास एकाच वरिष्ठाकडून काय केले पाहिजे? आदेश मिळाले पाहिजे, बरोबर आहे. आदेश हे एकाच व्यक्तीकडून वरिष्ठाकडून मिळाले पाहिजे, कारण आपलं एक तत्त्व आहे बघा, आदेशातील एक वाक्यता, म्हणून आदेश एकाकडूनच मिळाले पाहिजे. तर अशा पद्धतीने कमीत कमी चुकीबरोबर किती दिलेले आहेत बघा. हे बी आपल्याला 20 दिलेले आहेत बघा, हे 20. तर 20 चुकीबरोबरची प्रॅक्टिस करा तुम्ही. ह्याच्यातलेच बोर्डाला 5 येऊ शकतात.
जादा से जादा ह्याची मेहनत करा, लक्षात ठेवा. पण त्याच्यानंतर गटातनं बसणारा शब्द दिलेला आहे. गटातनं बसणारे ते किती दिलेले आहेत बाबा? 12 दिलेले आहेत, आहे की नाही. कोणती बी लक्षात ठेवायची तयारी काय. गटातनं बसणारा म्हणजे काय, ह्या तिन्हीमधला एक वेगळा असतो. ह्याच्यात बघा, अधिकार साखळीच तत्व हेनरी फ्युएलनं सांगितले, बरोबर आहे. कामाचे विभागणीच तत्व हे बी हेनरी फ्युएलनं सांगितले. शिस्तीत तत्व हे बी सांगितले. हालचालीचा अभ्यास हा हेनरी फ्युएलनं नाही सांगितला. हे टेलरमधलं एक तंत्र आहे, ठीक आहे ना. तर याचा अर्थ हे उत्तर आहे. हे वेगळं आहे ना, गटातनं बसणार आहे. कारण हे 3 हेनरी फ्युएलनं सांगितले, ते टेलरनं सांगितलं, ते वेगळं आहे. तर असं लक्षात ठेवा. बघा, नियोजन, कर्मचारी व्यवस्थापन, संघटन हे आपल्या व्यवस्थापनाचे कार्य आहेत, पण लेखनी नाही कार्य, म्हणून ते वेगळं राहील. तर अशाच पद्धतीने लक्षात ठेवा. काय BPO, RTO, LPO, KPO. तर KPO म्हणजे काय, तर नॉलेज, L म्हणजे लिगल आणि BPO म्हणजे बिझनेस. तर याचा अर्थ हे बाह्य सेवेचे 3 प्रकार आहेत, पण हे RTO नावाचा प्रकार नाही. तर उत्तर हे राहील RTO वेगळा आहे. याच्यामध्ये दिले बघा, B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, B2C म्हणजे बिझनेस टू कंझ्युमर, C2C म्हणजे कंझ्युमर टू कंझ्युमर. पण A to Z जे आलं हे चूक आहे. हे माहीत राहिलं पाहिजे तुम्हाला. हे जिल्हा आयोग आहे, राज्य आयोग आहे, राष्ट्रीय आयोग आहे. 3 आयोग तर बनले आहेत, पण हे अशासकीय संस्था नाही. हे गव्हर्नमेंटचे नाही, 3 गव्हर्नमेंटचे असतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ह्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, हे 21 दिलेले आहेत. त्याच्यानंतर हे कंसातील अचूक पर्याय निवडून काय करा, वाक्य पूर्ण करा. तर हे पण दिलेलं आहे आपल्याला. कंसातले पर्याय काय करायचे, निवडून अचूक वाक्य पूर्ण करायचे, ठीक आहे. प्रत्येक चॅप्टर वाईज दिलेला आहे, लक्षात ठेवा. 8 नंबरचं चॅप्टर त्याच्यातले हे आहेत म्हणे. वरी गेलेलं 7 नंबरचं चॅप्टर त्याच्यातले बघा, 7 नंबरचं चॅप्टर प्रकरण 7 त्याच्यातले बघा हे आहेत. म्हणजे प्रत्येक चॅप्टर वाईज वेगवेगळे दिले ते ना. त्याच्यानंतर बघा एका वाक्यात आहेत. ह्या एका वाक्याची तयारी करा तुम्ही. व्यवस्थापनाच्या तत्वाचे कार्यकारण संबंध म्हणजे काय, आधुनिक व्यवस्थापनाचे जनक कोणाला म्हणतात, कामाचे विभागणीचे तत्व काय, नियोजन, नियंत्रण, हे टोटल शिकवलेलं आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहीत राहावं लागतात. डिजिटल रोख म्हणजे काय ते सांगितलं आपण. इलेक्ट्रॉनिक चलनाचा एक प्रकार आहे, फक्त सायबर स्पेसमध्येच उपयोगी आहे. शॉपिंग कार्ट काय असते, तर ऑनलाईन ग्राहक वस्तूची निवड करतो आणि शॉपिंग कार्टमध्ये टाकतो, बरोबर आहे. ई बिझनेस काय, आवृत्ती ठेव काय, टोटल गोष्टी सांगितल्या तुम्हाला. तरी कमीत कमी 25 एका वाक्यात आहे, त्याची तयारी करा. बोधचिन्ह म्हणजे काय असतं माहिती आहे तुम्हाला. विपणन काय माहिती, मार्केटिंग. आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा करतात, राष्ट्रीय दिन माहिती आहे तुम्हाला. आंतरराष्ट्रीय म्हणलं की 15 मार्च आहे असं सांगितलं होतं आपण, ठीक आहे ना. आणि तर राष्ट्रीय म्हणलं की 24 डिसेंबर होतं बघा, लक्षात ठेवा. तर दोन्ही सगळ्या गोष्टी सांगिततात. त्याच्यानंतर हे वाक्य काय करायचं, आपल्याला दुरुस्त करून लिहा म्हणते. वाक्य दुरुस्त करून लिहा. नोकरीतील सुरक्षितता कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. जर कर्मचारी सुरक्षित असेल तर त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो का, नाही. ते जर असुरक्षित असेल तर परिणाम करतो. मग सुरक्षिततेच्या ऐवजी ह्याला अंडरलाईन दिली म्हणजे ह्याचा अर्थ ह्याचंच उत्तर बदलणार आहे. तर सुरक्षितता असुरक्षितता उत्तर येईल तिथं. विकेंद्रीकरण म्हणजे विशिष्ट स्थानावर अधिकारांचे एकत्रीकरण. तर तुम्हाला सांगितले विकेंद्रीकरणाऐवजी ते केंद्रीकरण येईल. केंद्रीकरण म्हणजे काय, विकेंद्रीकरण म्हणजे काय, सगळ्या गोष्टी माहिती असते. तर हे 22 आहे. त्याच्यानंतर काय दिले बाबा, योग्य क्रम लावा. तर तुम्हाला कोण 1 नंबरला येते, कोण 2ला येते, कोण 3ला येते असं सांगायचं आहे. तर या कार्यामध्ये लक्षात ठेवा, नियोजन हे 1 नंबरला कार्य आहे पहिलं, म्हणून हे 1ला येईल. नियोजनाच्या नंतर संघटन येईल, ते 2 नंबरला येईल. आणि त्याच्यानंतर शेवटी नियंत्रण येईल, तर हे असं येईल. मग योग्य क्रम काय झाला बाबा, आधी नियोजन, नंतर संघटन, त्याच्यानंतर नियंत्रण. तर असे क्रम लावा योग्य. त्याच्यानंतर या काय करायचं, संज्ञा काय करायच्या, स्पष्ट करायच्या 2 मार्कासाठी. प्रश्न दुसरा चालू झाला इथून. तर हे सगळ्या गोष्टी, संकल्पना कशा स्पष्ट करायच्या तेही सांगितलं. ज्याला माहीत नसेल ना त्यानं कमेंट करा, मग मी त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवला. कोणता प्रश्न कसा लिहायचा, ऑब्जेक्टिव्ह कशा लिहायचे, प्रश्न दुसरा कसा लिहायचा, प्रश्न तिसरा कसा लिहायचा. मग ह्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेल मी, काय हरकत नाही. तर संकल्पना 42 दिल्यात बघा, या 42 संकल्पना सोडवा. आणि जर कोणाला माहीत नसेल बाबा प्रश्न नंबर 1, प्रश्न नंबर 2, प्रश्न नंबर 3 कसा सोडवतात, तर त्यांच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवला जाईल. आणि 3च नाही, प्रश्न नंबर 4, प्रश्न नंबर 5, प्रश्न 6, जेवढे काही प्रश्न आहेत ते कसे सोडवतात जर माहीत नसेल तर एक
कमेंट करा, त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवला जाईल. OCचा पेपर कसा सोडवावा, तर त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवला जाईल. त्याच्यानंतर हे प्रश्न नंबर 3 आहे बघा. प्रश्न 3मध्ये तुम्हाला माहिती आहे बघा, पॅसेज दिला जातो. या पॅसेजवर विचारलेले 3 उत्तरं द्यायची असतात. तर पॅसेजची तयारी करा. इथे दिलेल्या 7-8 पॅसेज दिलेले आहेत, 9 दिलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा फरक स्पष्ट करा दिलेले आहेत. तर फरक स्पष्ट करा किती दिलेले आहेत, 23 दिलेले आहेत. तुम्हाला मी मागेही सांगितलं होतं, ग्राहक धड्यावर 3 येत आहेत 3. बघा व्यवसायाच्या चॅप्टरवर किती येतात, 3 येत आहेत 3. जास्तीत जास्त सांगितलं होतं मी व्यावसायिक सेवेवर, इथं आले त्याच्यावर 5 आले ते नाही. पण बाकीचे सगळे जे आहेत ते मग आपल्या प्रकरण दुसऱ्यावर इथून इथपर्यंत 11 आले त्याच्यावर. मी तुम्हाला सांगितलं होतं नियोजन, संघटन हे ते. तर ते प्रत्येकाची तयारी करा, फरक स्पष्ट करा. कसे लिहायचे तेही ज्याला माहीत नसेल फरक कसे लिहितात कमेंट करा, मी बनवलं त्याच्यासाठी एक व्हिडिओ. त्याच्यानंतर प्रश्न 5वा थोडक्यात उत्तर लिहा. हे लिहा, 4 मार्कासाठी आहे तो प्रश्न. त्याच्यानंतर वरील विधाने सकारानं स्पष्ट करा. म्हणजे पूर्ण विधाने बरोबरच असतात सगळे, पण का बरोबर आहे त्याचं आपल्याला कारणं लिहायचे आहेत. तर कारणं कशी लिहितात ते माहीत राहायला पाहिजे. नियोजन व्यवस्थापनाचे पहिले कार्य आहे बाबा, हाय पहिलं, मग का कारण का सांगा, पहिलंच काय आहे ते. नियंत्रण हे अंतिम आहे, तर अंतिमच काय आहे हे कारणं सांगायचे आहेत आपल्याला. तर कारणं माहीत नसतील कशी लिहितात तर त्याच्यासाठी व्हिडिओ बनवेल. पण तुम्ही कमेंट करा की बाबा आवश्यकता आहे तुम्हाला, असं तुम्हाला माहिती असेल मी व्हिडिओ बनवेल तर काही कामाचं राहणार नाही ते. तर त्याच्यानंतर ते झाले. त्याच्यानंतर प्रश्न नंबर 7 हा शेवटचा असेल, 7 नंबर सेकंड लास्ट. हा 5 मार्काला प्रश्न येतो इथले, आहे की नाही. तर ते 28 दिलेले आहेत, ते लिहा. नंतर प्रश्न नंबर 8 हा 8 मार्कासाठी, हा शेवटचा आहे तो दीर्घ उत्तरी. तर हे देखील दिलेले की ते 14 दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये कमीत कमी 6 तर आपल्या प्रकरण दुसऱ्यावरच आहे, नियोजन, नियंत्रण, संघटन त्याच्यावरले. त्याच्यानंतर हे जे 3 आहेत, बँकेचे प्रकार, बँकेचे कार्य आणि विम्याचे तत्त्वे, हे 3 व्यावसायिक सेवेवर आहेत. तर तुम्हाला माहीत पाहिजे बँकेचे प्रकार शिकवलेत, मध्यवर्ती बँक, व्यापारी बँक, हे की नाही. बँकिंगचे कार्य शिकलेत, प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य. विम्याचे तत्त्व शिकलेत, प्रमोदचे विश्वास तत्त्व, ते सगळे माहीत असते. त्याच्यानंतर विपणनाचे कार्य, शेवटच्या प्रकरणाचं विपणन चॅप्टर लक्षात ठेवा. त्याचे महत्त्व शिकेल ते आपण, समाजासाठी काय असतात, ग्राहकासाठी काय असतात, व्यवसाय मालकासाठी काय असतात. तिथं आले तेव्हा समाजासाठी महत्त्व, ग्राहकासाठी महत्त्व, त्याच्यानंतर विपणनाचे व्यवसायासाठी महत्त्व आणि विपणन मिश्र, ते 7 P सांगितलेले आपण, 4 आणि 3 7 P. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मोठा प्रश्न हा तुम्हाला फक्त आणि फक्त 3 चॅप्टरवरच येऊ शकतो. एक तर हे प्रश्न नंबर 2वर व्यवस्थापनाचे कार्य किंवा व्यावसायिक सेवा त्याच्यावर, किंवा मग लास्ट प्रकरण विपणनाचं आपलं विपणन या धड्यावर. तर ह्या 3 धड्यावरलाच मोठा 8 मार्काचा प्रश्न येतो. बाकी कोणत्याही प्रकरणावर तो 8 मार्काचा प्रश्न येणार नाही, एवढी गॅरंटी 100%. आणि लक्षात ठेवा एकमेकाला ऑरेच येतो. समजा ह्याच्यातला एक येईल किंवा या दोघांमधला एक येईल. ह्याच्यातला दुसऱ्यामधला तर फिक्सच येतो 100%. त्या दुसऱ्यातला एक येणार आणि ऑर या दोघांमधला एक येणार. मग तुम्ही जर या दुसऱ्यातला जर चांगली तयारी केली तर बाकीच्याचे खाल्ल्याची गरजच नाही ना. दुसऱ्याची तयारी जर केली दुसऱ्या चॅप्टरची पूर्ण, तर बाकीच्याची गरज नाही. ऑरमध्ये येते काला सोडीत बसायचं. म्हणून कमी दिवसात जास्त प्रॅक्टिस कशी करायची ते कळण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रत्येक विषयाचे काय करता येतील, डाउनलोड करून घेता येतील. तर मी इथं तुम्हाला OC विषयाचं ओपन करून दाखवलं. तुम्ही बाकी विषयाचे काय करू शकता, डाउनलोड करून स्वतः पाहू शकता. मी तुम्हाला एका विषयाचं ओपन करून दाखवलं होतं OCचं. तर बाकी विषयाचे तुम्ही टोटल विषयाचे काय करू शकता, पाहू शकता. चालतंय. तर विद्यार्थी मित्रांनो, ती वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शनचा वापर करून बाकीचे तुम्ही देखील काय करू शकता विषयाचे. OCचा असेल तर OCचं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तो OCचा असेल, त्याच्यानंतर SPचं अजून आलं नाही त्या ठिकाणी, ते SPचं येईल. अर्थशास्त्राचं आलेलं आहे.
ठीक आहे ना. इंग्लिशचं पण आहे. मराठी मीडियममधून अजून अकाउंटचं काय झालेलं नाही, आलेलं नाही. तर 1-2 दिवसात या सगळ्या विषयाचे येऊन जातील. तुम्ही ते पहा, ती वेबसाईट डाउनलोड करून घ्या आणि त्याच्याहून ते बाकीचे विषय काय करा, डाउनलोड करा. ज्यांना काही कमेंटमध्ये अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. कोणता प्रश्न जर समजत नसेल आणि एखादा जर पेपर कसा सोडवा हे जर विचारायचं असेल तर कमेंट करा. मी पेपर कसा सोडवा ह्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, चालते. धन्यवाद.